महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना, की त्याचे थॉट्स क्लिअर आहेत, बरोबर. की मला नेमकं कसं आणि काय हवं आहे एखाद्या कलाकाराकडून. तर ते मला असे दिग्दर्शक फार कमी असतात, की ज्यांना ना कॉन्टेंट कळतो. जसं आता दादा म्हणाले, की एक छोटीशी कथा त्यांच्या डोक्यामध्ये घोळत होती. त्यांनी एका अर्ध्यापर्यंत ती आणून सोडली आणि तिथून पुढे नेण्याचं काम माझ्यावर सोपवलं. मला असं वाटतं ना, की आणि मग त्याला सबट्रॅक्ट्स वगैरे सगळे असतात लेखक म्हणून किंवा पटकथाकार म्हणून तो सांगू शकतो आधी. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअपमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. एप्रिलच्या 10 तारखेला एक नवा कोरा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. सिनेमाचा विषय जरी साधा वाटत असला किंवा साधा भासत असला तरी त्याचं गांभीर्य खरंच खूप जास्त आहे आणि या विषयाला हात घालण्यापेक्षा हा विषय प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचला गेला पाहिजे किंवा प्रेक्षकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर गप्पा मारण्यासाठी आज माझ्यासोबत हे सिनेमातील कलाकार आणि दिग्दर्शक माझ्यासोबत संजय सर आहेत. संजय सर, खरंच खूप भारी वाटतं. माझा हा पहिला इंटरव्ह्यू आहे संजय सरांसोबतचा. तुमच्या याच्या आधीचा इंटरव्ह्यू बघत आलोय आणि सुरुवातीलाच ते बोलले की अरे माझा आवाज जेव्हा दमदार आहे रे, मी इकडून सुद्धा बोलू शकतो. 10 तारखेला सर सिनेमा येतो आपला. मी ह्याच्या आधी हार्दिकसोबत गप्पा मारल्या, त्याला सुद्धा विचारलं की नेमकं ट्रॅप काय आहे, कारण का सध्याच्या घडीला ना खूप पद्धतीचे ट्रॅप येतात, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रॅप होतात. त्या ट्रॅपच्या जाळ्यामध्ये खूप लोक अडकतात सुद्धा. संजय खापरे सोबत सुरुवातीच्या काळामध्ये, स्ट्रगलिंगच्या काळामध्ये वगैरे असे काही ट्रॅप झाले आहेत का बाबा, अरे हा इकडे इकडे ऑडिशन आहे ते असं गोष्टी आहेत की काय कसं? नाही, ट्रॅप असे झाले नाहीत, पण आहे ना काय होतं की बऱ्याच लोकांची ना फसवणूक कशा पद्धतीने होते ना. आता एक फॉर एक्झाम्पल सांगू ना, अशी बरीचशी लोक येतात ना, आम्ही फिल्म करतोय, हे करतोय, ते करतोय सांगतात. निर्माते मंडळी सगळी येतात, फोटो काढतात, तुमचं पण कास्टिंग आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर ते गायब होतात. अच्छा. कारण तो त्या दिग्दर्शकाने केलेला ट्रॅप असतो, कारण त्याला त्या कलाकारांना घेऊन प्रोड्युसरला इम्प्रेस करायचं असतं. बरोबर, की काही. बरोबर. तर असं होतं, कारण ती नवखी मंडळी असतात वगैरे. पण अशी काही जेन्युअन माणसं आहेत जे अमोल सारखे आहेत. माझी बरीच वर्ष खापरे अण्णावाचा कोणीतरी डिरेक्टर इंडस्ट्रीमध्ये पाहिजे होता. आणि माझा पण बरेच दिवस चाललं होतं करायचं, पण म्हटलं आपण जेव्हा संजय खापरे दिग्दर्शक म्हणून येईल तेव्हा येईल, पण अमोल खापरे करतो त्याच्यावर आपण काम करायला हवं. नक्कीच. हे माझं बरेच दिवसापासून चाललं होतं. अरे यार, याच्याबरोबर कधीतरी करूया. आम्ही एकाच अशा व्हॉट्सअपचे बरेच ग्रुप्स असतात फिल्मचे आपले सगळे, तर त्याच्यावर मी बऱ्याचदा बघायचो वगैरे. पण ह्या सिनेमाच्या निमित्तानं तो योग आला आणि एक मजा काय वाटली माहिती ना, की एका वेगळ्या विषयावर ह्याला सिनेमा करावासा वाटतोय. नाटकं पण याची बरेचदा मी बघत होतो आपल्या ग्रुप्सवर वगैरे, पण हा सिनेमासुद्धा एक वेगळ्या पद्धतीने करतोय ना. आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे ना, की त्याचे थॉट्स क्लिअर आहेत. बरोबर. की मला नेमकं कसं आणि काय हवं आहे एखाद्या कलाकाराकडून. तर ते मला असे दिग्दर्शक फार कमी असतात, की ज्यांना ना कॉन्टेंट कळतो. नाहीतर एखाद्याला असं नसतं ना, मला हा सिनेमा करायचा आहे, मग करायचं आहे ते काय ते तुम्ही बघा आता कसं करायचं, तुमच्या स्किलवर तुम्ही करा. तर तसं नाही आहे हे. त्याला नेमकं इन्स्पेक्टर ह्याच्यातला जो मी साकारलेला आहे, तो काय नेमका हवा आहे ना, तो बरोबर त्याच्यातून त्यांनी करून घेतला. मला असं वाटलं की हा स्ट्रिक्ट इन्स्पेक्टर असेल तर स्ट्रिक्ट आहेच, पण त्याचबरोबरीनं ना तो असं खूप ह्युमरस पद्धतीनं असा पुढे सरकणारा तो कॅरेक्टर थोडासा ठेवला आहे त्यांनी. त्यामुळे ना तो सिनेमाचा एक थोडासा लाईट मूड पण त्यांनी सांभाळला आहे. बरोबर. असं बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी आपल्याला करायला मिळत नाही, त्या इथे करायला मिळाल्या. आणि सिनेमाबद्दल काय सरांनी पण याच्या आधी सांगितलेलं आहे, आमचे निर्माते अभिनेते होते त्यांनी सांगितले आहे, हार्दिकने देखील सांगितले काय सिनेमा आहे. अमोल देखील सांगणार आहे की त्याला दिसलेला सिनेमा, बरोबर, लिहिलेला सिनेमा यातला फरक काय, त्याला मांडताना कसा वाटला वगैरे. पण मला त्याच्यावर काम करताना, ह्या टीमबरोबर काम करताना खूप मजा आली. हार्दिक बरोबर बऱ्याच वर्षापासून त्याला मी मालिकेच्या माध्यमातून बघतोय, त्याच्यावर काम करायला मजा आली. सिनेमाचे आमचे जे निर्माते आहेत ते पैसा आहे म्हणून अभिनेते नाही आहेत, की मला याच्यात काम करायचं आहे म्हणून. बरोबर. त्यांचं स्किल ॲज अन ॲक्टर तुम्हाला ह्या फिल्ममध्ये बघायला मिळेल. म्हणजे अशी कितीतरी कलावंत आहेत अशी मंडळी की ज्यांना आपण फक्त मेनस्ट्रीमची नट मंडळी म्हणूनच आपण त्यांना घेत आलेलो आहे. पण अशी काही बरीचशी अशी पडद्यामागची कलावंत मंडळी आहेत की जे पडद्यावर आणि किंवा आपल्या अभिनयाद्वारे काम करू इच्छित आहेत आणि चांगल्या पद्धतीने करू इच्छित आहेत. ते आमचे निर्माते आहेत. ते आत्ताच तुम्हाला इंटरव्ह्यू देऊन आणि त्यांचा परफॉर्मन्स, इव्हन द स्वाती लिमये, अशा चांगल्या गुणवंत कलावंतांबरोबर काम करायला मिळालं. आणि याची सगळ्यांची आमची जी मोड बांधली ते या माणसाने. नक्कीच. आणि मी
खूप समाधानी आहे या सिनेमाच्या बाबतीत की एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आपल्याकडून अमोलच्या माध्यमातून आमच्या नावावर झाला. हो हो तो एक फार महत्त्वाची गोष्ट नक्कीच. मला वाटते. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की ह्याच्या आधी सुद्धा हार्दिक सोबत गप्पा मारल्या, आता संजय सुद्धा सांगितलं सिनेमाची कथा, सिनेमाची धाटणी वगैरे तर उत्तम आहेच, पण या सिनेमाला साजेसे असे कास्टिंग होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण का दिग्दर्शकाच्या डोक्यामध्ये जर असेल ना की ह्याच रोलसाठी मला हाच अभिनेता दिसतोय, तर तिकडेच अर्ध काम होतं असं मला वाटतं. काय सांगाल एकंदरीत, कारण का या सिनेमातले जेवढे पण कलाकार आहेत ना त्यांचा एक ऑरा वेगळा आहे, त्यांचा फॅनबेस वेगळा आहे, त्यांची कामाची शैली वेगळी आहे, त्यांच्या छटा वेगळ्या आहेत. या सगळ्या कलाकारांना सोबत घेऊन पुढे जाण्यामध्ये किती रंगत होती आणि कास्टिंग बद्दल मला तुम्हाला विचारायला आवडेल, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे मुळात असे प्रश्नच नव्हते अगोदर की संजय सरांना मी अगोदरच म्हणजे 6 महिने अगोदरच कल्पना देऊन ठेवलेली होती. अच्छा. त्यांचे काही कामं आणि काही सिनेमा होते, ते लाईनअप होते. हार्दिक दादा बरोबरही अरण्य सिनेमा केला होता. बरोबर, होय. तर तेव्हाही त्याच्याशी बोलणं झालं होतं आणि मग त्याने तो वेळ देऊन मग कास्टिंगला असा फारसा काही वेळ लागला नाही, पण त्यांच्याकडनं जेव्हा काम जे अपेक्षित होतं त्यापेक्षाही उत्तम, म्हणजे तो इन्स्पेक्टर असो किंवा डॉक्टर रचित, जे हवं होतं 10% ते त्यांनी 100 नाही 1000% जे काय दिलं आणि जे काय आपण बघू पडद्यावर सुंदर, म्हणजे लाजवाब, एक एक हिरे नमुने. नक्कीच नक्कीच नक्कीच. बरं, तर याआधी आम्ही हार्दिक सरांसोबत आणि निर्माता सरांसोबत सुद्धा गप्पा मारल्या. त्यांनी सुद्धा सांगितलं की अभिनय करायचं खरंच खूप जास्त प्रमाणामध्ये डिफिकल्ट वाटतं त्यांना, कारण का ते सुद्धा बोलले की दिग्दर्शक दरवेळेला माझ्यासोबत बसायचे, माझ्याकडून काम कसं होईल किंवा काय कसं, या सगळ्या गोष्टी होत असताना मनामध्ये भीती होती की जर कुठेतरी चुकलं तर निर्माता आहे शेवटी, काही झालं तरी, तशी काय भीती वगैरे होती का? आणि त्यातल्या त्यात पहिलवान गडी आहे, तर अजून काही? खरं सांगायचं तर पहिल्या दिवशी पहिल्या सीनच्या पहिल्या शॉटच्या वेळी ती थोडी धाकधूक होती, पण जो वन टेक दिला त्यांनी आणि मग तिथून थोडं थोडं जे कमी होत गेलं आणि ते मला स्वतःहून येऊन विचारायचं की सर असं आहे, किंवा सहकलाकारांशी संजय सरांची असो, हार्दिक सरांशी असो, आमचे निरंजन पत्की सर होते क्रिएटिव्ह डिरेक्टर, तर त्यांनी खूप खूप म्हणजे खूप मोलाचं सहकार्य केलं. नक्कीच. आणि टीम चांगली बांधली. Yes, 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 yes. टीम चांगली होती आणि त्यामुळेच मजा आली ती करायला. नक्कीच नक्कीच. मी तुम्हाला सांगतो ना, याच्यातले कलावंत आता आम्ही काहीतरी आधी काम केलंय म्हणून आमची नावं माहिती आहेत, पण ह्या सिनेमाचं जेव्हा काम आम्ही शूटिंग करत होतो ना त्यावेळेस मी एवढा किस्सा सांगतो. आमचा स्पेशली क्लायमॅक्स सीन वगैरे बघताना मला असं आलं ना, काय म्हणजे सिनियर बिनियर असं काही नाही, सगळे एका पेजवर होते. ते मला ना ती गोष्ट फार महत्वाची, म्हणून तो म्हणतो ना की एक शोधून काढलेले नमुने त्याला जे वाटतात ना ते करेक्ट शब्द आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच. जसं मी सुरुवातीला बोललो की ना कथा खरंच खूप महत्त्वाची असते. ज्या पद्धतीने कथेला चांगला न्याय मिळाला ना तर तो न्याय प्रेक्षकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचतो सुद्धा. दिग्दर्शक म्हणून तर तुम्ही न्याय दिलाच आहे, पण त्याच्या आधी दिग्दर्शकाच्या आधी तो दिग्दर्शक एक सामान्य व्यक्ती सुद्धा असतो. काय सांगाल एकंदरीत संहितेकडे तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन? एक कथा, एक ढोबळ अशी कथा माझ्या डोक्यात ती होती आणि ती घोळत होती सारखी, पण त्याला ती पुढे कशी, त्या कड्या कशा जोडत जायच्या तो विचार करत होतो. म्हणजे इव्हन मी मध्यंतरापर्यंत आलो होतो, मग नंतर मी अभिजितशी त्याला मग पटकथा सगळं करायला दिलं. पत्की सरांनी, संजय सरांनी, हार्दिक सरांनी या बाबतीत खूप मदत केली की असं 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 आपण करूया, असं करून बघितलं तर मग वेगवेगळ्या प्रकाराने तो असा काही ट्रॅप घडला आहे ना की अफलातून. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुम्ही नक्कीच बघा. नक्कीच. अभिजित, पटकथाकार जेव्हा गोष्ट लिहित असतो किंवा त्या गोष्टीवर काम करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा खूप काही कांगावे येतात, खूप काही गोष्टी सुरू असतात, पण जेव्हा कॅमेऱ्याच्या समोर जाऊन ती कथा जेव्हा सुरू होते तेव्हा पटकथाकार खरंच चांगल्यापणे संतुष्ट असतो. काय सांगशील एकंदरीत तुझा एक्सपिरियन्स आणि कशी आहे एवढी सगळी टीम? खरं तर सर्वप्रथम मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण आज मी या दिग्गजांसोबत इथे बसलेलो आहे. दादांनी मला संधी दिली, सरांनी मी केलेल्या कामाचं कौतुक करून त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि ते तुम्हाला 10 तारखेला त्या प्रयत्नाचं काय फळ झाले हे तुम्हाला थिएटरमध्ये पहिल्यांदा बघायला मिळेल. नक्कीच. जसं आता दादा म्हणाले की एक छोटीशी कथा त्यांच्या डोक्यामध्ये घोळत होती, त्यांनी एक अर्ध्यापर्यंत ती आणून सोडली आणि तिथून पुढे नेण्याचं काम माझ्यावर सोपवलं.
ते करत असताना प्रत्येक वेळेला दादांचं एक मार्गदर्शन खूप मोलाचं ठरत गेलं की अभिजित आपल्याला असं करायचं आहे, अभिजित आपल्याला हे करायचं आहे, आपण याच्यासाठी हार्दिक दादाला बघतोय, आपण या कॅरेक्टरसाठी संजय सरांना बघतोय, आपण याच्यासाठी सुजित जाधव सरांना पाहतोय, तर त्यांच्या अनुषंगाने आपल्याला हे बांधायचं आहे. सो त्यांची जी कमांड होती ती भयंकर कमालीची होती आणि त्याच्यामुळे आम्ही फक्त हा एक ट्रॅक तयार केला आणि त्या ट्रॅकचा हा सगळा ट्रॅप झाला. वा क्या बात आहे. आणि वा हे खूप सुंदर आणि उत्तम झालं. मला अजूनही आठवतं की हार्दिक दादा मला सीन झाले की प्रत्येक वेळेला सांगायचं, अभिजित हे बघ हे झाले, आता आपल्याला हे करायचंय. संजय सर सीन झाला कट झाले की सांगायचे, तुला हवं ते मिळतंय बघ, अजून हवं असेल तर सांग, अमोलशी एकदा बोल, काय ते मला अजून सांगा. म्हणजे आम्ही फक्त एक लाईन आखली होती, यांनी त्या एका लाईनचं पूर्ण पेज केलं आणि त्याच्यासाठी मी सर्वप्रथम या सगळ्यांचं आभार मानतो की माझ्या नावापुढे या सगळ्यांची नावं लागतील आणि त्यांच्या नावापुढे आज माझ्या नावाला कुठेतरी चमक येईल. यांनी हे सगळं माझ्या खांद्यावर दिलं, त्याच्यासाठी खूप आभार. आणि ज्यावेळेस आता आपण 10 तारखेला हा सिनेमा बघू त्यावेळेस तुम्हाला खरंच वाटेल की हा खरंच एक ट्रॅप आहे, पण तो न कळणारा आहे. तो तुम्हाला शेवटाकडे गेल्यावर कळेल हा ट्रॅप नक्की कोणाचा होता, कोणासाठी होता आणि का होता. याची सगळी बांधणी अमोलदादांनी बांधली. नक्की. संजय सर, मला तुम्हाला तोच जसा मी अमोल सरांना प्रश्न विचारला तोच प्रश्न विचारायला आवडेल की असंख्य कामं केले आहेत, खूप स्क्रिप्ट वाचले असतील तुम्ही, खूप साऱ्या स्क्रिप्ट वाचून काही काही रिजेक्ट सुद्धा केल्या असतील, खूप साऱ्या स्क्रिप्ट रिजेक्ट झालेल्या असून सुद्धा तुम्हाला वाटलं की अरे काय दमदार याच्यामध्ये होतं. हे सगळं घडत असताना कलाकार वगळता सगळ्यात आधी एक माणूस म्हणून तुम्ही स्क्रिप्ट वाचता किंवा माणूस म्हणून त्या स्क्रिप्टकडे बघता, काय होता पॉईंट ऑफ व्ह्यू द ट्रॅपला घेऊन आणि त्या द ट्रॅपची संहिता एवढी अशी दमदार का वाटली की संजय कापडे वाटलं की चला बाबा मला इकडे येऊन काम करायचं आहे याबद्दल? एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे ना की ना एक त्याची वन लाईन जी होती ना ती इतकी बेस्ट होती आणि मला असं वाटतं ना की आणि मग त्याला सबट्रॅक्ट्स वगैरे सगळे असतात लेखक म्हणून किंवा पटकथाकार म्हणून तो सांगू शकतो आधी. तो एलिमेंट आहे ना माणसांना आता ना क्षणाक्षणाला क्युरिओसिटी वाढवणारं काहीतरी हवं आहे. बरोबर. एक काही वर्षापूर्वी एक सरळ कथानक असं चालून जायचं, लोक बघत होते. कारण त्यावेळेला आयुष्यामध्ये ना आपल्याला स्पीड नव्हता. जुनी गाणी जर आपण ऐकली ना जरा त्याचा स्पीड वेगळा आहे. त्यानंतर 90च्या काळात आलेली गाणी त्याचा थोडासा स्पीड बरोबर. आता तर काहीच्या काही हो. तर तो जो आहे ना एक एलिमेंट की आज आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्यात आलेलं एक लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ना अनेक लोकांनी ना OTT प्लॅटफॉर्म्स खूप पाहिले, त्याच्यावरच्या सिनेमेज वगैरे पाहिले. जगभरातल्या सिनेमाबरोबर आता आपली कम्पॅरिझन होणार हे अर्थात सगळ्याच आम्ही फिल्ममध्ये काम करणाऱ्या फिल्म मेकर्सनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मग आपल्याकडे काय वेगळं असू शकतं. मग हे जे कथानक आहे त्याला अजून टर्न अँड ट्विस्ट आणून काय गंमत करता येईल ना, मला असं वाटतं त्याच्यावर जास्त काम झालं आहे आणि म्हणून हा सिनेमा जास्त इम्पॅक्टफुल ठरतोय. म्हणजे मला जर गुंतवून ठेवणार असेल ना, जर मी स्वतः प्रेक्षक म्हणून जर इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो एखाद्या गोष्टीमध्ये, बरोबर बरोबर, तर सर्वसामान्य प्रेक्षक म्हणजे आपल्या क्षेत्रातला माणूस असून सुद्धा मी जर इन्व्हॉल्व्ह होतो, एवढं ती गोष्ट मला एंगेज करू शकते, तर मला असं वाटतं की सर्वसामान्य प्रेक्षकांना तर डेफिनेटली नक्कीच तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला ही गोष्ट अतिशय भावली. नक्कीच. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल की मराठी सिनेमा खरंच खूप चांगल्या पद्धतीने आता गाजत आहे. इतर भाषिक लोक सुद्धा आता मराठी सिनेमा बघत आहेत, पण कधी कधी ना खूप वेळा असं बोललं जातं की मराठी सिनेमा चालत नाही किंवा मराठी सिनेमाला ना थोडेफार वाईट दिवस आलेत. ज्या आत्ता बघायला गेलं तर मला असं वाटतं की ना दोन्हीही मराठी सिनेमा असू दे किंवा मराठी नाटक हे पॅरल चालत आहे, त्यांचा वेगळा फॅनबेस आहे. संजय खापरे अभिनेता म्हणून सुद्धा किंवा संजय खापरे एक सामान्य व्यक्ती म्हणून आणि संजय खापरे प्रेक्षक म्हणून या सगळ्या गोष्टीकडे किंवा आता हा जो गुंता आपल्या समोर मांडला आहे किंवा हा जो गुंता आपण बघतोय त्याच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? मला असं वाटतं ना की ना प्रत्येक भाषेमध्ये ना सिनेमा चालतो, सिनेमा नाही चालत. बरोबर. हे सगळ्या ठिकाणी बरोबर. आज आपण इकडे आहोत त्यामुळे आपले सिनेमे काही चालत आहेत, काही नाही चालत आहेत. तसं इतर भाषांमध्ये सुद्धा आहे. बरोबर. आणि तिथून आलेला एखादा सिनेमा, केरळातला आलेला असेल सिनेमा किंवा अजून कुठल्या गुजरातमधला आलेला असेल सिनेमा, आसामी सिनेमा आला असेल, तो गाजलाय, मग आपलेही गाजलेत की. नक्कीच. तर ही ओरड आहे ना पहिली थांबवायला हवी. वा. आणि याच्यामुळे काय माहिती ना, माणूस एखादा आहे ना मोटिवेट होण्याच्या ऐवजी ना डिमॉरलाइज आपण कोणाला करू नये, स्पेशली फिल्म मेकर्सला आणि किंवा फिल्म निर्मिती करणाऱ्या संस्थांना, प्रोड्युसर्सना डिमॉरलाइज करू नये. प्रत्येक धंद्यामध्ये फायदे आहेत, तोटे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं
आपल्या मराठीमध्ये सगळ्यात मोठं ॲसेट आहे ना ते कथानक आहे. नक्कीच होय. आणि याच्यामध्ये खूप नाविन्य आहे आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला काही ना काही मिळत असतं वगैरे. त्यामुळे ना कसं आहे की प्रत्येकालाच अगदीच काही बिझनेसमॅन व्हायचं असेल, म्हणजे अक्षय खन्नाचा इंटरव्ह्यू आपण जर पाहिला काही वेळ मी पाहिला काही दिवसांपूर्वी, तर त्याच्यामध्ये त्यांनी तेच म्हणालं ना, मी जर ॲक्टर म्हणून सक्सेसफुल असायला हवं यासाठी नॉट नेसेसरी की मी शाहरुखच असायला पाहिजे, बरोबर. नेसेसरी मी अमिताभ बच्चन बरोबर, असायला हवं. नक्कीच. तर ते म्हणजे एखादा सर्वसामान्य आज OTTवर इतके प्लॅटफॉर्मवर इतके कलावंत मंडळी काम करतात, प्रत्येकजण आपापल्या परीने सक्सेसफुल आहेच की. म्हणजे मोठा बिझनेसमॅन झाला म्हणजे सक्सेसफुल झाला असं नाही. अदानी अंबानी हो. तेच बिझनेसमॅन, बाकी खालचे कोणी बिझनेसमॅनच नाही का. तर माझं असं म्हणणं, प्रत्येक स्केलवर आपण आपला धंदा करत असतो तो सक्सेसफुलच असतो. बरोबर बरोबर. तर त्याचं पॅरामीटर्स म्हणजे तुम्ही एकाच ताराजूत कोणाला तोलू नये, असं माझं मत आहे वगैरे. म्हणजे सायकलचा बिझनेस करणारा सुद्धा एक चांगला करोडपती Businessman होऊ शकतो. Yes, हां. अगदीच, तर अगदीच. त्याच्या माझं असं म्हणणं, तुमची इन्व्हेस्टमेंट किती आणि त्याच्यावर तुम्हाला किती तुमचं रिव्हेन्यू जनरेट होतोय, या सगळ्या गोष्टींवर सगळं ते अवलंबून आहे ना. मग किती प्रमाणात तुम्ही किती बजेटमध्ये हा जो सिनेमा केला आहे त्याच्याप्रमाणे ते प्रॉफिट असणार. बरोबर. तर मोठ्या प्रमाणात खर्च केले आणि तरच तुम्ही बिझनेस करू शकता असं वगैरे तसं काही नाहीये. नाही. तर माझं असं म्हणणं आहे की ना, प्रत्येक स्केलवर आहे ना, प्रत्येक सिनेमाचे ना प्रत्येक गोष्टीचं एक बजेट असतं. बरोबर. तर त्याप्रमाणे त्या गोष्टीला खर्च करावा लागतो. तर तसा आपला हा सिनेमा आहे, मराठी सिनेमा. त्याच्यामुळे हा काही आमचे सिनेमे बिझनेस करत नाहीत, त्यांचे करतात असं काही नाही आहे. नक्कीच. प्रत्येक ठिकाणी बिझनेस चालला आहे. आज नाटक व्यवसाय सुद्धा तितक्याच प्रमाणात चांगल्या पद्धतीने चाललं आहे. आपण काही ठिकाणी मग असंही म्हटलं जातं की नाटकधंद्यामध्ये, आज मी नाटकात काम करत असल्यामुळे, अरे नाटकाचे थिएटर्स कुठे अवेलेबल आहेत, मग नाटकं कशी चालू आहेत, मग बरोबर. मग हाऊसफुलचे बोर्ड कसं लागतात? हाऊसफुलचे बोर्ड कसे लागतात. तसंच हे सिनेमांच्या बाबतीत सुद्धा आहे. ते आपण नाकारू शकत नाही. ते घडतंय. फक्त असं ना, कुठेतरी अशी ओरड निर्माण करतात लोक काहीतरी असं अफवांवरला काय. माझा अफवा निर्माण करणाऱ्यांना कोणा आपण थांबू शकत नाही, निंदकाचं घर असा कोणाची विषय झाले. हा, ते आहेत माणसं वगैरे. पण मी एवढंच सांगू शकतो की मराठीमध्ये सातत्यानं नाविन्यपूर्ण विषय येत आहेत आणि ते लोक ॲप्रिशिएट करत आहेत. हे न लपणारं सत्य आहे. नक्कीच. असाच आपला सिनेमा आहे, असाच आपला विषय सुद्धा आहे की नाविन्यपूर्ण आपला सिनेमा हे विषय आहे. सर काय सांगाल की ह्या विषयावर काम करत असताना ना, प्रत्येकाचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. दिग्दर्शकाच्या डोळ्यातला वेगळा असतो पॉईंट ऑफ व्ह्यू, कलाकारांचा वेगळा असतो, निर्मात्यांचा असतो, सहकलाकार असतील किंवा संपूर्ण कास्टचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. दिग्दर्शकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू किती चांगल्या पद्धतीने सफल झाला आहे आणि दिग्दर्शकाला जे पाहिजे ते आता सगळं रेडी आहे आणि 10 तारखेला प्रेक्षकांसमोर येणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? मी जी अपेक्षा केली होती ती सोन्याची, ते मला प्लॅटिनम मिळालं. क्या बात आहे. वा. इतकं सुंदर, म्हणजे सर्वांचं काम खूप सुंदर झालंय. आणि जो ट्रॅप मी बघितला होता, तर त्याही पेक्षा गुंतागुंतीचा हा सगळा सिनेमा तयार झालाय आणि प्रचंड एक वेगळा विषय घेऊन येतोय. येत्या 10 तारखेला. नक्कीच नक्कीच बघा. मला एक शेवटकडे यायला आवडेल की मला तुम्हालाच विचारायला आवडेल की दरवेळेला ना सर, कलाकार लोक दरवेळेला अपील करतात, दिग्दर्शक अपील नाही करत. मला यावेळी दिग्दर्शकाकडून अपील पाहिजे की काय प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण, जसं तुम्ही बोलला, संजय सर सुद्धा बोलले की नाविन्यपूर्ण काही ना काहीतरी बघायला मिळतंच, प्रत्येक सिनेमा वेगळा असतोच. दिग्दर्शक म्हणून काय अपील कराल की जेव्हा तुम्ही थिएटरमधून जाल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे विचार असणार एवढं नक्की? काय सांगाल त्याबद्दल? एक वेगळी, आपण त्याला एक मैत्री, एक जिवलग मित्र आणि त्याचा तो विश्वासघात, तो कशामुळे होतो, कोण कोणाचा विश्वासघात करतोय, यात चक्रव्यूहात प्रेक्षक पण अडकला जाईल. वा. आणि तो सुटता सुटता शेवटी तोही विचार करेल की अरे नक्की हाच, आणि ती गुंतागुंत, आणि तो नक्कीच त्याच्या मित्रांनाही त्याच्या परिवारालाही नक्कीच परत घेऊन येईल आणि तो बघावा. एक वेगळा विषय. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी थांबतो, कारण का जसं मी ह्याच्या आधी सुद्धा बोललो की 10 तारखेनंतर तुमच्यासोबत गप्पा मारायला रंगत येणार आहे, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी मला नव्याने कळतील, खूप नवीन प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येतील की हा सर, संजय सर हे बोललेले, तर अच्छा ते त्याबद्दल बोललेले का, अशा गोष्टी 10 तारखेनंतर आपण भेटू. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू.